निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि यातच आता उद्धव ठाकरेंच्या विरोधात राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे। सतत जनतेत जाणं, जनतेत जाऊन त्यांच्याशी संपर्क करणं हे ठाकरे विशेषतः उद्धव ठाकरेंबाबत दिसत नव्हतं। पण आता उद्धव ठाकरे संपूर्णपणे निवडणुकींच्या मूडमध्ये आलेले दिसतात। मुंबईमध्ये घेतलेली महापत्रकार परिषद असो की काल काळाराम मंदिरात येथे केलेली श्रीरामाची महाआरती असो, यातून एकच दिसून येतं की उद्धव ठाकरे आता जोमाने निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत। आणि याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कोणरे मैदानावरती उद्धव ठाकरेंची आता जाहीर सभा होणार आहे। प्रचंड मोठ्या मंचावरून उद्धव ठाकरे नेमकं कोणाला ललकारतात आणि नुकत्याच नाशिकमधील बडगुजर यांना भाजपकडून टार्गेट करण्यात येत होतं। दादासाहेब भुसे हे शिंदे गटात गेल्याने त्यांना नाशिकमध्ये वर्चस्वही वाढलं आहे। पण या सगळ्यामध्ये आता कुठेतरी उद्धव ठाकरे गटानेही दंड थोपटल्याचं दिसून येते। त्यामुळेच येणाऱ्या काळात नाशिक लोकसभा हे उद्धव ठाकरे आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे। त्यामुळेच कुठेतरी नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरेंनी आता निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचं बोललं जाते। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेचा हीच आक्रमकता उद्धव ठाकरेंना निवडणुकीत जिंकण्यासाठी मदत करेल का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।